नमस्कार मित्रांनो, सांगायला साई माई सकाळ दिवस मित्र. आज आपण चालणार आहोत सोबत आणि आपला नाकवा तिथं बसलाय कारण की त्याला काहीतरी पायाचा प्रॉब्लेम झाला म्हणून काल तर खूप एन्जॉयमेंट केला. आल्यालाच आम्ही भजनाला गेलो. आज पण आपण बघू कोणाचं भजन आहे. आज पण खूप धमाल म्हणून मस्ती करू. आणि आज आपण दुपारी हॉल्ट भिवंडीला हॉल्ट आहे. काय एन्जॉयमेंट असतो तुम्हाला दाखवतो. चला मग भेटतो डायरेक्ट चायच्या नाश्त्याच्या हॉल्टवर. चला तर मित्रांनो, यांनी मला आहे ना 5 मिनटं बोलून नाश्त्याच्या हॉलला पूर्ण चालत आणला. जरा पण थांबला नाही हा. म्हणजे हा खतरनाक हॉल आहे. 5 मिनटं बोलला, 5 मिनटं. 5 मिनटं आहे, 5 मिनटं करून बघा नाश्त्याच्या हॉलला आणला. तिकडं आमचा नाश्त्याचा हॉल आहे. आणि आपल्या नाश्त्याला काय आहे काय उपमा असेल. हे उपमा बोलतं. माझ्या मनात तर साबुदाणे वाटतं. साबुदाणा असतं तर अजून बरा. चला बघू आपण काय आहे नाश्त्याला. मला पण दाखतो. तुम्ही पण खावा. तुम्ही घरी बनवा आणि खावा. मी आता इथं चला. गाईस हे बोललेला तेच खरं झालं. उपमा आहे, लाडू आहे, ही चटणी आणि बघा बॉटल बघा. पटापट नाश्ता करू, परत आपण आपल्या वाद. चला नाश्ता. आता आपण नाश्त्याच्या हॉलवरून निघालोय. मी विनायक बुवा साईराम. विनायक बुवा येईल मागे होते खूप. काय नाही साईराम बोलत तो. चला तर आपण थांबलो कुठेतरी. रेस्ट केला थोडा. झोपले, आराम करायला लागले. थोडा आराम करतो. बघा असं वाटतं. होय होय नीट झोप. नीट झोप ना जरा माणसं. गाईस गाडी बंद पडल्यावर टोचन देतात ना, तसाच बुवांची एनर्जी संपली आणि मी टोचन द्यायला लावलाय. टोचन द्यायला लावलाय. टोचन आता आम्ही पोचले भिवंडीला. आपले बुवाला टोचन देतो. त्याची एनर्जी संपली. तुम्हाला दुपारच्या हॉलला भेटू. चला साई प्रेमात नाहून. गाईस आता आम्ही फायनली पोहोचलोय दुपारच्या हॉलला. वाजलेत किती? 12:30. मी बघितलं 12:30 वाजल्यात. आता आपण मस्त फ्रेश हो पहिला. मग जेऊ डायरेक्ट झोपायला जाऊ. तर ती रात्री झोप झाली नाही म्हणून आता आपण झोपू मस्त. मच्छराने तर बेकार हाल केला. मच्छरांनी तर रात्री खूप बेकार हाल केलेले आमचे. आता आम्ही दुपारच्या हॉल्टला मस्त रात्रीची झोप पूर्ण करून घेणार. तर चला डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी 5 वाजता. तर चला जय साईराम. काहीच आता आम्ही चाललोय जेवायला. माझी हालत बघू शकता, खूप बेकार झाले. जेवायचा मूड पण नव्हता, पण चाललोय जेवायला. भूक लागले तर जेवतो आणि डायरेक्ट तुम्हाला 6 वाजता भेटतो. नाही 5:30 बघू. संध्याकाळी भेटतो डायरेक्ट तुम्हाला. आपले जेवू आणि डायरेक्ट झोपायला. बाय गाईज. याप्रमाणे आपली प्लेट सजली आहे बघा कशी. मी 14 जण जेवायला राहुल बघा. तिकडे आपली पालखी आहे, तिकडे गर्दी चालू आहे दर्शनासाठी गर्दी. तर आपण पटापट जेवू, डायरेक्ट संध्याकाळी भेटू. साईमाई संध्याकाळ मित्रांनो. तर आपण आपल्या हॉल्टमधून निघालो आहे आणि आपल्यासोबत एक मेंबर जॉईन झाले. ते म्हणजे शुभम. यांनी आजपासून वारी चालू केले. काय म्हणतात बुवा? काय नाही म्हटलं, पहिल्या दिवशी काम होतं थोडं. अच्छा कसं वाटतं मग? तुला आम्ही होतं दुसऱ्या दिवशीपासून चालू होतं. भिवंडी पासून तर शिर्डी. अशी वारी आपली सुखाची जाऊ दे. सर्वांना सुखा समृद्धी सर्वांना पोहोचू दे अशी माझ्या भावाची इच्छा. मालिक साईनाथ ओम साईराम. त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात ना
गाईज आता आपण उपमा घेतलाय खायला का एक्स्ट्रा घे त्यामुळे तिकडे बस. आणि चाय पण आहे. सायराम सायराम. आता आपण उपमा खाऊ आणि मग आपण निघू आपल्या वारीला परत. संगीला रिसॉर्टमध्ये आपण थांबलो आता. चला गाईज आता आपण पोचलोय हॉल्टवर. रात्रीचा हॉल्ट आहे पडग्यामध्ये. सायराम. तिथं हॉल्ट आहे पडग्यामध्ये. तिकडे जेवणाची लाईन लागली खूप मोठी आणि आपण जेवणार नाही. पण फोनवर बिझी आहेत. सायराम. आता आपण डायरेक्ट झोपू पुढे. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा आला आज जडला कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला